वसंत तात्या मोरे, रवींद्र धंगेकर. उमेदवार भरपूर आहे, पण तात्यांसारखं असं कुणीच नाही. कात्रजचा आवाज दिल्ली बोललाच पाहिजे. धंगेकरचं मला गॅरंटी. कात्रजमध्ये चर्चेचा विषय म्हणजे वसंत तात्या मोरे आहे. नमस्कार मंडळी, आपला आवाजच्या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत, ज्याचं नाव आहे आवाज जनमताचा. तर मंडळी, या कार्यक्रमांतर्गत आपण वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत आहोत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत की नक्की कोण होणार खासदार. तर मग मंडळी, आज ह्याच कार्यक्रमाअंतर्गत आपण पुण्यातल्या कात्रज परिसरात आहोत आणि आपण इकडच्या काही लोकांशी संवाद साधणार आहोत. तुला काय वाटतं, पुण्याचा खासदार कोण होईल आणि इथं कोणाची सर्वात जास्त आवड? कात्रज भागात म्हणलं तर वसंत तात्या मोरेची, दुसरं कोणच नाही. वसंत तात्या मोरे का बरं? का असं का? त्यांचं काम चांगलं आहे. ते गरिबांच्या मदतीला पडतात. त्यांना नाही मिळवून दिलाय त्यांनी. त्यांचे नाही का ते बसतात ते रस्त्यावर, त्यांना नाही मिळवून दिलेलं आहे. मग त्यांची चांगली कामगिरी आहे. तसं बघायला गेलं तर मग मोहोळ यांची कामगिरी देखील पुण्याने कोविड काळात महापौर म्हणून बघितलेली आहे आणि त्याच्याबरोबरच दंगेकरांचा दंगेकर पॅटर्न देखील पुणेकरांनी बघितलेला आहे कसबे इलेक्शनच्या वेळेस. तर मग तुला असं का वाटतं की वसंत तात्या येतील त्या दोघांपैकी एक कोणी नाही? सगळ्यांशी बरोबर नाही. म्हणजे आपल्या नीतीप्रमाणे सगळं काम करतो. वसंत तात्या आमचं मतदान करण्याचं कारण आम्ही कात्रज भागात त्यांच्या साईड. निवडणूक टफ होईल, चुरशीची होईल असं वाटतं? होणार ना 100%. तसं पाहिलं तर वसंत मोरेच जास्त आहेत तात्यांची. का बरं? कारण ते सर्वसामान्यांसाठी जास्त पळतात आणि जास्त म्हणजे ते लाईव्ह पण दिसतात सगळ्यांना. जास्त गोरगरिबांसाठी तर चांगलं काम करतात ते. जास्त करून लाईव्हमध्ये बघितलं तर तात्याच आहेत जास्त करून, फेसबुक लाईव्हला वगैरे सगळीकडंच. आणि जरी गोरगरिबांची कुठली जरी समस्या असली तर ते तात्याच पूर्ण करू शकतात. त्याच्यामुळं शक्यता तात्यांचीच आहे. वसंत तात्या तळागाळातून ह्याच्यातून नेता आलेला आहे तो. म्हणजे यंदाच्या वर्षी जे कात्रजचे सुजाण नागरिक आहेत ते वसंत तात्यांना दिल्लीला पाठवतील 100%. काही काय सांगशील आता खासदारकीची निवडणूक? माझं नाव श्रेया बाळासाहेब धमाले. तर कात्रजमध्ये चर्चेचा विषय म्हणजे वसंत तात्या मोरे आहे. सध्याला जे तात्या पक्षातून बाहेर पडलेले तर त्याच्या बाबतीत चर्चा चालू आहे. तर तात्यांनी गरिबांसाठी गोरगरिबांसाठी खूप केलेले आहे, सेवा केलेली आहे, मदत केलेली आहे. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा तात्यांनी जी गोरगरिबांसाठी मदत केलेली आहे, किट दिले, धान्य दिले. अजून गोरगरीब आणि पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी, खूप जणांसाठी, खूप गोष्टींसाठी तात्या पुढे आलेले. तर तात्यांना टफ नाही. पण तसं बघायला गेलं तर मग कोविड काळातलं जे मोहोळांचं काम असेल ते देखील जनतेने महापौर म्हणून बघितलेलं आहे. मोहोळ तेव्हा महापौर होते. सोबतच दंगेकरांचं काम देखील जनतेने बघितलंय. अगदीच कसब्याची निवडणूक झाल्यानंतर रोजचा मुद्दा असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील ते देखील त्यांनी युवांसाठी लावून धरलेलं बघितलेलं. तुला असं वाटतं की तात्या देखील त्या दोघांपैकी तात्या असे व्यक्तिगत आहेत की जे घासातला घास काढून देणार असले. म्हणजे निवडून काय वाटतं तुम्हाला? रवींद्र धंगेकर. का बरं दंगेकरच का निवडून येते? कारण हक्काचा माणूस आहे, कामाचा माणूस. भरपूर कामं भरपूर आहेत. आता हे दोस्त आले बाजूला, तो दंगेकरांचा मालक होते पहिले, पण त्यांनी हे करून टाकलं आणि कधी पण इथं भरपूर म्हणजे सपोर्ट करतात. म्हणजे इकडच्या लोकांना मदत करतात. तुला काय वाटतं, कात्रजची जनता दंगेकरांना पाठवलं दीड दिन? हो, पाठवलं अंदाज आहे मला. तसं बघायला गेलं तर मग मुरलीधर मोहोळांचं काम देखील चांगलंच आहे. त्याच्यासोबतच दंगेकरांचं काम देखील आहे. वसंत तात्या देखील इथं फार मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आहे. काय वाटतं कोण जाईल नक्की? कोणाला लीड मिळेल? रवींद्र धंगेकर. दंगेकरांना. तुम्ही कोणाला मतदान करणार? काय वाटतं कोण जिंकेल? दुसरं कोणाला तरी ओळखत नाही, पण आम्ही वसंत तात्या मोरे यांना ओळखतो. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा अतिक्रमण आम्हाला त्रास देत होतं तेव्हा त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस मदत केली. त्यामुळे आम्हाला तर वाटतं की त्यांनाच वोट द्यावं. तसं जर बघायला गेलं तर मग जे बाकीचे दोन उमेदवार आहेत ते देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत. अगदीच बघायला गेलं तर मग दंगेकरांचा आता पोटनिवडणुकीत दंगेकर पॅटर्न असेल किंवा मुरलीधर मोहोळांचं पुण्याच्या महापौरपदी आता जे कोविडचं संकट आलं होतं त्याचं काम असेल. दोघांचे पण काम ते जनतेला माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं तरी वसंत तात्याच येतील?
आम्ही दुसऱ्या कोणाला तर पाहिलं नाही, पण आम्हाला जेव्हा प्रॉब्लेम आले तेव्हा तात्यांनी आम्हाला भरपूर नेहमीच आम्हाला मदत करतात, सपोर्ट करतात. म्हणजे कधी पण आम्ही केव्हा पण जाऊ त्यांच्याकडे, त्यांनी आम्हाला कधी असं हे नाही केलं, म्हणजे नेहमीच आम्हाला मदत केली. म्हणजे यंदाच्या वर्षी वसंत तात्या दिल्लीत जातील ना, नक्की जातात ते, आहे ना, कारण ते आहेच तसे, म्हणजे कधी कोणाला हे निराश करत नाही. किंवा आपण कोणी पण त्यांच्याकडे जातो ते नेहमी मदत करतात. उमेदवार भरपूर आहे, पण तात्यांसारखं असं कुणीच नाही. माझे हात मोडले, मला इथं बसू देत नव्हते, गेला हे लागलं, पण तात्यांकडे आम्ही गेलो सगळ्या महिला मिळून, तेव्हा आम्हाला इथं बसू द्यायला लागले. नाहीतर आम्हाला अतिक्रमवाले इतका त्रास देत होते. आणि आता बी मॅडम येते पैसे भरा, पण 2,40,000 कुठून भरायचं? मी म्हटले मॅडमला, मॅडम माझ्याकडे पैसे नाही, आता माझा धंदा नाही चालू, परीक्षा चालू आहे, मी कशाने भरणार? हे असं मॅडमला बोलतं. मॅडम म्हणली कारवाई केली तर मी परत सोडणार नाही तुम्हाला. तर मी म्हणलं आता बघा, तुम्ही परीक्षा संपू द्या, राहता होऊ द्या, मी थोडे भरल. तर तसं काय ऐकणार? म्हणजे आता 1,40,000 कुठून भरायचं? बरं 10,000 भरले मी, पण ते नाही तेवढे ही करा, भरतच राहावा. मग तुम्हाला असं का वाटतं की कुठेतरी तात्या देतील ते नाही? तात्याचं देणं सगळ्या चौकड आहे, इथंच नाही. इथं तात्या पुन्हा सर्वांना मदत करतात. आपण सहज जरी गेलं ना तरी तात्या मदत करतात. असं म्हणत नाहीत, वरडून बोलत नाही, व्यवस्थित आपल्याला सांगतात, करतात. असं करा, नाही तर फोन करून त्यांनी बोलतात साहेब लोकांना की तुम्ही महिलांना असं करू नका, बसू द्या तिथं, करून खाणारे ते गरिबांना का तुम्ही त्रास देता, असं बोलतात तात्या. 100% वसंत तात्या मोरे. वसंत तात्या मोरे का बरं? चांगले आहेत ते, गरिबांचे अन्नदाता आहे. आमच्यासाठी तर खूप देव आहे. आमच्यासाठी देव येते. आम्हाला इथं बसू देत नव्हते, पण तात्यांनी गरिबांसाठी खूप हे केलं. आम्ही जे काही आहे ते तात्यांमुळे येतात. गरिबांसाठी खूप देव माणूस आहे. पण काही तसं बघितलं तर मग मुरलीधर मोहोळांचं काम आणि सोबतच दंगेकरांचं काम देखील पुणेकरांना माहिती आहे. तर मग तुम्हाला असं का वाटतं की वसंत तात्या देखील त्या? आम्ही जास्त तात्यांनाच ओळखतो. तात्या आमच्यासाठी देव माणूस आहे. म्हणजे दंगेकर आणि मोहोळांना फक्त ओळखतोय आम्ही नावानी, पण वसंत तात्या मोरे हे आमच्यासाठी देव माणूस आहे. गरिबांचे दाता आहेत ते, अन्नदाता आहेत ते. खूप मदत करतात आम्हाला. असं खूप मदत केलेली आहे त्यांनी. आता जे काय आहे ते वसंत तात्यांमुळेच आम्ही आहे. मग वसंत तात्या कुठेतरी अधिकतर मतं या भागातनं घेऊन दिल्लीत जातील असं वाटतं? पूर्ण पुण्याचं मत वसंत तात्या मोरेंनाच मिळणार आणि ते 100% दिल्लीला जाणारच. दंगेकरचं मला गॅरंटी. दंगेकर येतील का बरं? दंगेकर का? माणूस जी आहे, कामं केलेली आणि इकडून नाही वसंत मोरे गेला. तुम्हाला काय वाटतं कात्रजची जनता कोणाला यंदाच्या वर्षी दिल्लीत पाठवली? इकडे कोण ठेव म्हणजे तिकडे हाडं भरलं गेलं नाही. कोण जिंकणार यंदाच्या वर्षी? आता वाटतात तसं सांगायचं म्हणलं तर नाही, वसंत मोरेच करणार. गॅरंटी एवढ्या आहे वसंत मोरेंची. वसंत मोरे दिल्लीत जाणार का? दिल्लीला जाणार ना, लय वाजा. आता कात्रजची जनता तसं पाहिलं तर तात्यांनाच लीड देणार, कारण तात्यांचं कार्य चांगलं आहे. 20-25 वर्ष ते नगरसेवक आहे आणि मनसेच्या माध्यमातून त्यांनी पूर्वी जे काही काम केलं आहे ते चांगलं काम केलेलं आहे. कात्रजच्या स्थानिक विकासासाठी त्यांचा भरपूर योगदान आहे. त्याच्यामुळं कात्रज भागातून तात्यांना चांगलं लीड मिळेल. पण दादा तसं बघायला गेलं तर मग समोरचे जे बाकीचे 2 उमेदवार आहेत, महायुती आणि महाविकास आघाडीचे, ते देखील तगडे उमेदवार म्हणून कुठेतरी निष्पन्न होतात. तर तुम्हाला असं का वाटतं की वसंत तात्या नाही? आता कसं आहे, त्यांनी त्यांच्या भागात विकास केलेला असेल, नाही असं नाही, परंतु इथला स्थानिक प्रश्न विचारला म्हणून मी इथं सांगितलं की या भागात तात्यांचा भरपूर विकास केलेला आहे तात्यांनी. त्याच्यामुळं तात्यांना इथून लीड मिळणार आणि आता ज्याच्या त्याच्या भागात ज्याला त्याला लीड मिळणारच आहे, काय ते ठरलेलंच असतं. तसं स्थानिक पातळीवर जर पाहायला गेलं तर तात्यांची बाजू, जनसंपर्क, परत दुसरी गोष्ट मग दुसऱ्या उमेदवारांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर दंगेकरांची सुद्धा चांगली जमीनची बाजू आहे. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. जनसामान्यांच्या हाकेला धावणारा माणूस तात्या आणि दंगेकर दोघे यांच्यातच टफ फाईट होईल. हे मुरलीधर मोहोळ वगैरे तुम्ही म्हणता,
त्यामुळे काय त्यांचं काय एवढं गणित म्हणजे अवघड आहे ते तसं. म्हणजे यंदाच्या वर्षी वसंतदादा खासदार होणार का नको व्हायला त्यांनी खासदार. कुठेतरी वसंतदादांना जी एम्बेसिडर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मिळालाच पाहिजे लाल दिवा त्यांना. ते दिल्लीला गेलेच पाहिजे. कात्रजचा आवाज दिल्लीत घुमलाच पाहिजे. कात्रजचा आवाज दिल्लीत घुमणार नक्की घुमणार. कात्रज हा भाग जो आहे तो वसंतदादांचा बालेकिल्ला मानला जातो. सोबतच इथं बरीचशी लोक असं देखील म्हणतात की वसंतदादा फार मोठ्या प्रमाणात फार मोठ्या मताधिक्याने विजयी होते व कात्रजकरांचा कौल जो आहे तो वसंतदादांच्याच बाजूने लागल. त्याचसोबत काही जण असं देखील म्हणताना पाहायला मिळत आहेत की प्रामुख्याने या भागातनं दंगेकर जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात विजयी होतील. एकूणच जर का बघायला गेलं तर मग पुण्याची निवडणूक जी आहे ती दिवसेंदिवस अजून रंजक आणि रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळते. पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज, पुणे.